नमस्कार. आपण असं एखादं मूल पाहिलंय का की जे स्वतःमध्येच मग्न असतं. एखादी गाडी जर ते खेळत असेल तर ती गाडी खेळण्यातच मग्न असेल. ती गाडी ती इतर कुणाला शेअर करणार नाही, इतर मुलांना त्यामध्ये समाविष्ट करून घेणार नाही. त्याचप्रमाणे असं मूल की जे नजरेला नजर देत नाही. आपण त्याच्याकडे बघून बोलत असतो पण डोळ्यात डोळे घालून पाहणं जे म्हणतात ते मूल करू शकत नाही. त्या मुलाला आपण नावाने जरी हाक मारली तरी ते मूल आपल्याकडे बघेलच असं काही सांगता येत नाही. आणि अगदी सोपे सोपे जे 2 अक्षरी शब्द असतात, आई, बाबा, काका, मामा, यासारखे शब्दसुद्धा जर तुमचं मूल 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षाचं जरी झालं तरी त्याला हे सोपे सोपे शब्द बोलणंसुद्धा अवघड जात असेल तर हा नक्कीच धोक्याचा बावटा असू शकतो. पालकांनी विशेषतः ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. किंवा आपल्या परिसरामध्ये नातलगांमध्ये जर अशी कोण मूल असेल तर हा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणतात, ज्याला आपण बोलीभाषेमध्ये ऑटिझम असा एक एकेरी शब्द वापरला जातो. या आजाराची ही लक्षणं असायची शक्यता दाट असते. तर याच्यामध्ये सोशल इंटरॅक्शन जी आहे त्या बालकाची ही मोठ्या प्रमाणावरती कमी होते. संवाद कौशल्य म्हणजे एखादी भाषा आत्मसात करण्याचं जे कौशल्य आहे ते सुद्धा ते मूल गमावून बसतं. आणि त्यामुळं ह्या विषयीचे जे काही प्रॉब्लेम आहेत याचा परिणाम मेंदूवरती झालेला दिसतो. आणि मेंदूची जी वयोमानप्रमाणे जी ग्रोथ व्हायला पाहिजे बिहेवियरच्या नुसार ती त्या पद्धतीने होताना आपल्याला दिसत नाही. तर याचं स्टॅटिस्टिक जेव्हा आपण पाहतो तेव्हा भारतामध्ये नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणामध्ये दर 68 मुलांमागे 1 मूल हे ऑटिझमनी ग्रस्त आहे. आणि अमेरिकेमध्ये 36 मुलांमागे 1 मूल हे ऑटिझमसारख्या या आजाराने ग्रस्त आहे. तर हा आकडा भारतामध्ये सुद्धा वाढणार आणि हा प्रत्यक्ष सर्वेक्षणापेक्षा नक्कीच जास्त असणार आहे. कारण पाश्चिमात्य देशांमध्ये त्यांचे डिटेक्शनचे जे निकष आहेत हे जास्त खोलात असतात. त्यामुळे आपल्याकडे हा आकडा दिसत जरी कमी असला तरी डिटेक्शन कमी असल्यामुळे आपल्याकडे हा 68 मुलांमागे 1 मूल असा आकडा दिसतोय. प्रत्यक्षात हा आकडा नक्की जास्त असण्याची शक्यता आहे. तर हा फार वेगाने सध्या हा आजार वाढताना दिसत आहे. दवाखान्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे रुग्ण एक 10-15 वर्षांपूर्वी नक्की कमी प्रमाणात असायचे. सध्या हा आजार फार जोराने वाढताना दिसत आहे. माझ्याच मुलाला ऑटिझम का? हा एक $1 मिलियन क्वेश्चन ज्याला आपण म्हणू शकतो. या पद्धतीचा प्रश्न जेव्हा पालक विचारतात तेव्हा त्याला खरं एक स्पष्ट द्यायला पाहिजे असं कुठलंही उत्तर शास्त्राकडे अजून नाही. परंतु अनेक प्रकारच्या थेरीज, अनेक प्रकारची कारणं, अनेक हायपोथेसिस या आजाराच्या घडणीमध्ये नक्की सांगितलेले आहेत. त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावर संशोधन झालेलं आहे. आज आपण चर्चा करणार आहोत की अशी कोणकोणती संभाव्य कारणं असू शकतात की ज्यामुळं मूल हे ऑटिझमने ग्रस्त होण्याची शक्यता असते. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे अनुवंशिकता. रक्ताच्या नात्यामध्ये जर एखादं असं ऑटिझमनी ग्रस्त असलेलं मूल जर असेल तर पुढच्या पिढीमध्ये ते होण्याची शक्यता जास्त असते. विशेषतः थोरल्या भावंडामध्ये जर त्याचा ट्रेंड असेल ऑटिझमचा तर पुढील भावामध्ये सुद्धा किंवा पुढच्या जे काही भावंड असतं त्याच्यामध्ये ऑटिझमची शक्यता जास्त असते. मुख्यतः त्यामुळे आपण सुरुवात करू ती प्रेग्नन्सीपासूनच. जसं म्हणतात ना की एखादं प्रॉडक्ट तयार व्हायचं तर ते मुशीमध्येच ते प्रॉडक्ट कसं तयार होतं तिथपासूनच आपण सगळा धांडोळा घ्यायचा प्रयत्न करू की त्यामुळे आपल्याला काय काय गोष्टी टाळता येतील यासाठी आपल्याला नक्की काही गाईडलाईन्स मिळू शकतील. तर पहिलं आहे ते म्हणजे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स. आजकाल हे आजार म्हणजे ज्याच्यामध्ये मेटाबॉलिक डिसऑर्डरमध्ये काय येतं, कोलेस्ट्रॉल, वाढलेलं वजन, हायपरटेन्शन, डायबिटीस यासारखे जे आजार आहेत या सगळे मेटाबॉलिझम डिसऑर्डर म्हणतात. तर हे आजार जर मातेमध्ये असतील आणि विशेषतः प्रेग्नन्सीमध्ये जर हे आजार जास्त बळावले, नीट त्यांना चिकित्सा दिली गेली नाही तर होणाऱ्या बालकामध्ये या ऑटिझमच्या संदर्भातले बदल व्हायची शक्यता असते. त्याचप्रमाणे न्यूट्रिशनल काही गोष्टी आपण म्हणतो की पोषक अंश हे मेंदू हा आपला शरीराचा CEO म्हणतो आपण की पूर्ण शरीर नियंत्रण करायचं असतं ते मेंदूकडून करायचं असतं. त्यामुळे मेंदूला सुद्धा टॉप क्वालिटी न्यूट्रिशनची गरज असते. त्यामुळे जर काही महत्त्वाची जी विटॅमिन्स आहेत त्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड, विटॅमिन D किंवा फेरेटिन आपण म्हणतो की लोह
या 3 महत्त्वाचे जे घटक आहेत हे जर पुरेशा प्रमाणामध्ये जर प्रेग्नन्सीमध्ये घेतले गेले नाहीत आणि ते बालकाला मिळाले नाहीत आहाराच्या माध्यमातून सुद्धा, तर त्यामुळे पुढे या पद्धतीचे चेंजेस आपल्याला दिसायची शक्यता असते. मेडिसिन्स प्रेग्नन्सीमध्ये जर वेगवेगळ्या कारणासाठी, विशेषतः काही इन्फेक्शनमुळे होणारे आजार असतात, त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स आपल्याला जास्त घ्यायची गरज लागली तर सुद्धा त्याचा परिणाम, या अँटीबायोटिकचा परिणाम हा गर्भावरती होतो आणि बालकामध्ये या पद्धतीचे चेंजेस नंतर दिसू शकतात. पोल्युशन हा तर एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळं होणाऱ्या आजारांची म्हणजे यादी न संपणारी आहे. परंतु आजकाल जे ऑटिझमचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पोल्युशनचा रोल हा फार महत्त्वाचा समजला जातो आणि त्यामुळं विशेषतः ज्या वर्किंग लेडीज असतात की ज्या माता आता गर्भिणी अवस्थेमध्ये ज्यांना काम करणं क्रमप्राप्त असतं, त्या स्त्रियांना एक सल्ला देण्यासारखा आहे की पोल्युशनमध्ये तुम्ही जास्तीत जास्त जाणं टाळावं किंवा त्याच्यापासून प्रोटेक्शन करावं. कारण हे पोल्युशनचे पार्टिकल जे असतात ते आपल्या शरीरामध्ये जातात, रक्तात मिसळतात आणि ते बालकापर्यंत जाऊ शकतात. आणि हे जे गर्भ असतो हा दर महिन्यामध्ये त्याची वेगवेगळ्या सिस्टीम्स तयार होत असतात आणि त्यामुळं त्यावेळेस त्याचा या पोल्युशनचा परिणाम होतो आणि त्यामुळं ऑटिझम व्हायची शक्यता वाढते. लेट प्रेग्नन्सी, लेट मॅरेजेस, लेट प्रेग्नन्सी हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. आजकाल करिअर ओरिएंटेड विशेषतः मुली असल्यामुळं लग्नाचा जी काही वेळ आहे ही खूप लांबत चाललेली आहे. पुन्हा आणखीन करिअरच्यामुळं येणाऱ्या वेगवेगळ्या प्रायोरिटीज असतात. त्यामुळं महत्त्वाचं कालाशी सुसंगत जे आहे की ज्या स्त्रियांच्या प्रत्येक वयाच्या टप्प्यावर ज्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला पाहिजेत त्या न होता, त्यामुळे प्रेग्नन्सी ही महत्त्वाची गोष्ट जी आहे ही ढकलली जाते पुढे आणि जसं जसं वय वाढतं तसं तसं वेगवेगळे धोके वाढतच जातात. त्यातला ऑटिझमसुद्धा एक वाढणारा धोका आहे. सी सेक्शननी होणाऱ्या डिलिव्हरीज, ज्याला आपण सिझेरियन म्हणतो, नॉर्मल डिलिव्हरीजपेक्षा आजकाल सिझेरियननी होणाऱ्या डिलिव्हरीचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे. याच्यामध्ये मागची कारणं काय आहे, व्यावसायिकरण कसं झालेलं आहे, हा भाग आजच्या चर्चेचा विषय नाही. परंतु संशोधन ही गोष्ट नक्की सांगतं की सी सेक्शनमुळं डिलिव्हरी होणारी जी बालकं आहेत त्यांच्यामध्ये काही काही गोष्टींचे परिणाम हे नंतर पुढच्या आयुष्यामध्ये होतात. आणि याच्यामध्ये स्टॅटिस्टिक पण सांगतं की ऑटिझमग्रस्त जी बालकं आहेत ती जास्त करून सी सेक्शनच्याद्वारे त्यांची डिलिव्हरी झालेली दिसते. ही झाली प्रेग्नन्सीमधली कारणं आपण बघितली. आता आहेत ती म्हणजे जन्मानंतरची कारणं, ही आपण बघणार आहे. त्यामध्ये सगळ्यात आजकालचा जो काही म्हणजे भस्मासूर ज्याला म्हणता येईल की ज्याच्यापासून आपला एक क्षणही जात नाही असं आपलं जे यंत्र आहे ते म्हणजे मोबाईल सेट. तर हा मोबाईलचा वापर हा मोठ्या माणसांवर वेगळ्या पद्धतीने त्याचा परिणाम होतो. परंतु जी डेव्हलपमेंट एजमधली जी मुलं असतात की ज्यांच्या ह्या सगळ्या सिस्टीम इव्हॉल्व्ह होत असतात, तयार होत असतात, त्यावेळेस जर मोबाईलची ही जी रेडिएशन्स असतात, घातक ब्ल्यू रेज असतात, त्याचा परिणाम जर हा नर्वस सिस्टीमवरती झाला तर तो फार प्रतिकूलरित्या तो त्याच्या ब्रेनवरती परिणाम करतो. त्यामुळं आपल्याला माहिती की आजकाल काही मूल खात नसेल, काही ऐकत नसेल की घरच्यांचा एक कल ठरलेला असतो की घे मोबाईल बाबा आणि मग आमचं मूल खायला सुरुवात करतं, हे भूषणाने लोक सांगतात. परंतु ही सवय अत्यंत घातक आहे. मूल त्या दुष्टचक्रात कसं अडकेल, त्याला त्याचं व्यसन कसं लागेल ही गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही. त्याच्यातून मुलं चिडचिडी होतात, एकलकोंडी होतात, अतिशय हट्टी होतात आणि हीच सगळी लक्षणं याच्यामध्ये ऑटिझममध्ये सुद्धा आपल्याला पाहायला नंतर मिळू शकतात. त्यामुळं मुलाला जितका होईल तेवढा त्याचा वापर कमी ठेवला पाहिजे, त्यापासून या गॅजेट्सपासून दूर ठेवलं पाहिजे. पॅरासिटामॉल ओव्हरयूज हा सुद्धा एक भाग या संशोधनामध्ये बाहेर आलेला आहे की आजकाल ताप आला की, किरकोळ ताप आला की लगेच तापाचं औषध देणं हा एक पालकांचा फार आटापिटा असतो की थोडाही ताप आला की लगेच घाबरून जायचं, डॉक्टरांना फोन करायचे, वारंवार भेटायचं. तर ही गोष्ट करण्याची खरंच गरज नाही आहे. कारण ताप ही जी गोष्ट आहे ही शरीराला आवश्यक असते. जेव्हा आपल्या शरीरामध्ये व्हायरस, बॅक्टेरिया येतात तेव्हा शरीर हे उष्णता निर्माण करतं आणि त्यामुळं हा जो व्हायरेमिया किंवा बॅक्टेरिमिया म्हणतात, शरीरामध्ये या जंतूंची जी टॉक्झिन्स असतात ती निष्प्रभ करण्यासाठी ही उष्णता गरजेची असते. त्यामुळे काही प्रमाणात येणारा जो ताप असतो हा आपण साध्या उपायांनी कमी करायचा प्रयत्न करावा. त्यासाठी सारखा
सारखं मनानी पॅरासिटामॉलची औषधं देणं, ओव्हरडोसमध्ये देणं, गोळीच्या रूपात पुन्हा लिक्विडच्या स्वरूपामध्ये अशी सारखी एकामागोमाग दिलेली जी औषधं आहेत त्याचा परिणामसुद्धा आपल्या शरीरावर होतो आणि बालकांमध्ये ऑटिझम व्हायची शक्यता वाढते. दुसरी एक महत्त्वाची संशोधनातून आलेली बाब आहे ती म्हणजे एंटरिक नर्वस सिस्टीम जी आपली असते की जी आपल्या आतड्यांमध्ये असते, त्या नर्वस सिस्टीमचा आणि आपल्या ब्रेनमधल्या नर्वस सिस्टीमचं सुद्धा महत्त्वाचं कनेक्शन्स असतात. ते एकमेकांची अगदी जीवाभावाप्रमाणे त्या दोघांचा संबंध आहे. आणि ही एंटरिक नर्वस सिस्टीम आहे ही प्रिडॉमिनंटली आपले जे गट बॅक्टेरिया असतात त्याच्यामुळे ती सुरक्षित राहते, ती कार्यक्षम राहते. त्यामुळं आपली गट हेल्थ जी आहे ही बालकांची जर बिघडली तर त्याचा परिणाम हा नर्वस सिस्टीमवरती डायरेक्ट होतो आणि त्यामुळं ऑटिझम व्हायची शक्यता वाढते. तर ही बिघडते कशामुळं? ती प्रोसेस फूड, जंक फूड, फास्ट फूड, कॅन्ड फूड ज्याच्यामध्ये बाहेरचे काही प्रिझर्वेटिव्ह, रंग घातलेले असतात, चव वाढवण्यासाठीचे काही घटक घातलेले असतात की जे अतिशय चविष्ट असतात आणि हॅबिट फॉर्मिंग असतात. तर अशा गोष्टींपासून शक्य होईल तेवढं मुलांना दूर ठेवावं. त्याचप्रमाणे अँटीबायोटिक वारंवार घेण्याची जी सवय आहे त्याच्यामुळे सुद्धा हा बॅक्टेरियल फ्लोरा फ्लश आउट होतो आणि त्याचा परिणाम आपल्या या एंटरिक नर्वस सिस्टीमवर होतो. तर अशा पद्धतीने वेगवेगळे घटक हे संशोधनातून पुढं यायला लागलेले आहेत. कारण ऑटिझमचा रुग्ण ही एक पालकांसाठी फार मोठी जीवनभराची जबाबदारी बनून जाते. त्यामुळं या गोष्टींचा आपण जरूर अभ्यास करावा, या गोष्टी नीट लक्षात घ्याव्या आणि विशेषतः जे भावी आयुष्यामध्ये होणारे जे काही आईवडील आहेत त्यांनी ही गोष्ट प्रेग्नन्सीपासून किंवा रादर मी म्हणेन प्रेग्नन्सीच्या आधीपासून ह्या गोष्टी नीट समजून जर आपण घेतल्या तर खचितच पुढे भावी पिढीमध्ये जे काही ऑटिझमचं प्रमाण वाढत जाणार आहे त्याला आपण अटकाव करू शकतो. हे या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. पुढचा भाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. ऑटिझम हा आजार अत्यंत गंभीर असाध्य असा जरी असला तरी आयुर्वेदाच्या माध्यमातून बऱ्यापैकी त्याच्यामध्ये कशी सुधारणा आपण बालकांमध्ये करू शकतो, त्याचा आयुर्वेदामध्ये इंटरप्रिटेशन कसं होतं, गर्भिणी अवस्थेमध्ये आयुर्वेदाचे कोणकोणते असे उपचार असतात की ज्यामुळं बालकाची जी मज्जासंस्था आहे ती व्यवस्थित व्हावी आणि औषधोपचार किंवा पंचकर्म पूरक उपचार हे सगळ्यांचा आपण धांडोळा हा पुढच्या भागामध्ये घेणार आहे. त्यामुळे तो भाग पाहायलाही